क्यों जाति का प्रमाण पत्र देती है? क्यों किसी जाति के कारण 30% मार्क आए तो उसको नौकरी दे देती है, 80% मार्क वाले को क्यों पीछे कर देती है? समस्या यहाँ से शुरू होती है। समस्या वर्णाश्रम से नहीं शुरू होती है। समस्या रामचरितमानस से शुरू नहीं होती है। समस्या आपके संविधान और आपकी प्रैक्टिस से शुरू होती है। भारताला स्वतंत्र मिळून 78 वर्ष पूर्ण झालेली आहेत। आरक्षण हे फक्त 10 वर्षासाठीच देण्यात आलेलं होतं। मात्र या आरक्षणाच्या कुबड्या आजपर्यंत चालू आणि सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत। हे जर आरक्षण असंच पुढे चालू राहिलं तर याच्यामध्ये एकतर आंबेडकर फेल झालेले आहेत, नाहीतर मग आंबेडकरवादी। अशा प्रकारचं वक्तव्य काल अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्य यांनी केलेलं आहे। मुळामध्ये हे अविमुक्तेश्वरानंद स्वामी शंकराचार्य नेमके कोण आहेत, त्याचबरोबर त्यांच्या नियुक्तीवरती कशा प्रकारचा विरोध झाला, यांचं शिक्षण किती झालेलं आहे आणि हे वेगवेगळ्या पद्धतीने नेहमी चर्चेच्या विषयामध्ये हात घालून कशा प्रकारचा वादविवाद वाढवतात आणि महत्त्वाचं म्हणजे आरक्षण हे 10 वर्षासाठीच होतं का, यावरती एक दृष्टिक्षेप। सगळ्यात अगोदर अविमुक्तेश्वरानंद यांनी कोणत्या प्रकारचं वक्तव्य केलंय हे जरा नीट समजून घ्या। लोकमत या वर्तमानपत्रामध्ये ही बातमी छापून आलेली आहे आणि याच्यामध्ये अविमुक्तेश्वरानंद यांनी असं म्हटलेलं आहे की ज्योतिषी पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी जातीय आरक्षणाच्या संदर्भात मोठे विधान केले आहे। ते म्हणाले, आरक्षण व्यवस्था ही केवळ 10 वर्षासाठी होती। लोकांनी आयुष्यभर आरक्षणाच्या कुबड्या घेऊन चालावे असे कधी बाबासाहेबांना वाटले नाही। मात्र त्याची अंमलबजावणी होऊन 78 वर्ष उलटली तरीही ज्या वर्गासाठी ही व्यवस्था निर्माण करण्यात आली होती तो वर्ग मुख्य प्रवाहात सामील होऊ शकलेला नाही। याचा अर्थ एकतर आंबेडकर फेल झाले अथवा आंबेडकरवादी फेल झाले। एवढेच नाही तर लोकांनी यामध्ये न जाता शिक्षण, आरोग्य आदीच्या संबंधित आपल्या समस्या मांडायला हव्यात असेही ते म्हणाले। मित्रांनो, हे अविमुक्तेश्वरानंद यांचं शिक्षण हे साधारणपणे 6वी पर्यंत झालेलं आहे। यांचा जन्म 15 ऑगस्ट 1969 ला उत्तर प्रदेशमध्ये झाला। यांनी त्यांच्याच गावामध्ये साधारणपणे 6वी पर्यंत शिक्षण घेतलं। 6वी पर्यंत शिक्षण घेतल्याच्या नंतर त्यांना त्यांच्या आईवडिलांनी गुजरात या ठिकाणी पाठवलं। गुजरात या ठिकाणी त्यांनी 5 वर्ष आणखी म्हणजे धर्माच्या संदर्भामध्ये शिक्षण घेतलं आणि ते काशी या ठिकाणी परतले। काशी या ठिकाणी आल्याच्या नंतर शंकराचार्य यांची त्यांनी साधारणपणे 20 ते 22 वर्ष सेवा केली। गेल्या 2022 मध्ये शंकराचार्य यांचं निधन झाल्याच्या नंतर या अविमुक्तेश्वरानंद स्वामी यांची ज्योतिष पीठाच्या मुख्य म्हणजे हेड म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली। यांच्या नियुक्ती केल्याच्या नंतर देखील वादविवाद निर्माण झालेला होता। अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्य यांची ज्योतिष पीठाच्या मुख्य पदासाठी निवड केल्यामुळे निरंजनी आखाडा आणि अखिल भारतीय आखाडा परिषद या दोघांनी त्यांच्या नावाला विरोध दर्शवलेला होता। अविमुक्तेश्वरानंद स्वामी यांनी जे ज्ञानवापी मंदिर आहे याच्या संदर्भामध्ये देखील आंदोलन केलं होतं। त्या संदर्भामध्ये त्यांनी उपोषण केलेलं होतं आणि त्यांनी जेलची वारी देखील त्यांना झालेली आहे। गेल्या काही दिवसापूर्वी अविमुक्तेश्वरानंद स्वामी हे अनंत अंबानी यांच्या लग्नामध्ये आले असता महाराष्ट्रामधील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्री या ठिकाणी गेले आणि मातोश्रीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नीने आणि संपूर्ण परिवाराने याच अविमुक्तेश्वरानंद स्वामी यांचे चरण आणि पादुक्याचं दर्शन देखील घेतलेलं होतं। आता हे अविमुक्तेश्वरानंद स्वामी ज्यांचं शिक्षण 6वी पर्यंत झालेलं आहे त्यांनी टीका आरक्षण आणि बाबासाहेबांवरती केलेली आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे साधारणपणे किती डिग्र्या होत्या हे सगळ्यांनाच माहिती आहे। मात्र तरी देखील एक दृष्टिक्षेप जर टाकला तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे BA, MA, PhD, MSc, बॅरिस्टर ऑफ लॉ, DSc, LLD, DLIT आणि ते नंबर 1 स्कॉलर इन वर्ल्ड मध्ये राहिलेले आहेत असं कोलंबिया युनिव्हर्सिटीने साधारणपणे 2015 साली घोषित केलेलं आहे। ज्यांचं 6वी पर्यंत शिक्षण पूर्ण झालेलं आहे हे जर आरक्षण आणि संविधानावरती जर बोलायला लागले तर कसं होईल। अविमुक्तेश्वरानंद यांनी असं म्हटलं की आरक्षण हे फक्त 10 वर्षासाठीच देण्यात आलेलं आहे। यावरती उत्तर असं की आरक्षण हे साधारणपणे 4 प्रकारचं असतं। एक म्हणजे शिक्षणातलं आरक्षण, दुसरं म्हणजे नोकऱ्यातलं आरक्षण, तिसरं म्हणजे पदोन्नती आणि चौथं म्हणजे तुमचं राजकीय आरक्षण। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहितानाच शिक्षण आणि नोकरी या दोन्ही संदर्भाचं आरक्षण हे मूलभूत हक्कामध्ये टाकलेलं आहे।
आर्टिकल क्रमांक 15.4 आणि आर्टिकल क्रमांक 16.4 हे मूलभूत हक्कामध्ये येतात. त्यामुळे शिक्षण आणि नोकऱ्यातलं आरक्षण हे कधीही जाऊ शकत नाही. त्याच्यानंतर पदोन्नतीचं आरक्षण आणि 4थ्या क्रमांकाचं जे आरक्षण आहे ते म्हणजे राजकीय आरक्षण. मित्रांनो, हेच राजकीय आरक्षण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त 10 वर्षासाठीच ठेवण्यात यावं अशा प्रकारचं सांगितलं होतं. मात्र त्यावेळीच्या सरकारने त्यावेळीच्या राज्यकर्त्यांनी प्रत्येक 10 वर्षाच्या नंतर हे राजकीय आरक्षण वाढवलं. यामागचं कारण असं आहे की त्या सरकारला पाठिंबा देण्यासाठी याच राखीव मतदारसंघामधून निवडून येणारे खासदार हे त्यांना पाठिंबा देतील आणि त्यांना होयला होय म्हणणारे खासदार निर्माण होतील. यासाठी प्रत्येक वेळी त्या सरकारने त्या पद्धतीने 10-10 वर्षासाठी राजकीय आरक्षण हे वाढवलेलं आहे. सध्याच्या घडीला 2030 पर्यंत राजकीय आरक्षण हे राहणार आहे. त्या प्रमाणाचा घटना दुरुस्ती आर्टिकल क्रमांक 102 ही करण्यात आलेली आहे. आता महत्वाचं म्हणजे याच्या पूर्वी देखील अविमुक्तेश्वरानंद स्वामी यांनी जात आणि धर्म त्याचप्रमाणे मंदिरांचे पुजारी हे दलित असावे का यावरती देखील भाष्य केलेलं आहे. त्यावरती अविमुक्तेश्वरानंद यांनी काय म्हटलेलं आहे त्याच्यावरती जर एक दृष्टिक्षेप जर टाकला, त्यांना एक प्रश्न करण्यात आलेला होता की मंदिरांचे पुजारी हे दलित होऊ शकतात का. त्यावरती अविमुक्तेश्वरानंद यांनी असं सांगितलं, मंदिराची उभारणी नेमकं कोण करते, मंदिरांची उभारणी नेमकं कोण करते त्याच्यावरती अवलंबून आहे की त्या मंदिराचा पुजारी कोण होऊ शकतं. आजही देशामध्ये भरपूर ठिकाणी दलित पुजारी आहेत. मात्र महत्वाचं कारण असं आहे की त्या मंदिरांची उभारणी नेमकी कुणी केलेली आहे आणि उभारणीवरूनच त्या मंदिराचा पुजारी हा दलित होऊ शकतो का नाही असं त्यांनी भाष्य केलेलं आहे. अविमुक्तेश्वरानंद स्वामी यांनी याच्या अगोदर देखील आरक्षण, संविधान त्याचप्रमाणे वर्णव्यवस्था याच्यावरती देखील भाष्य केलेलं आहे. जात आणि वर्णव्यवस्था याला पकडून गेल्या काही दिवसापूर्वी एक इंटरव्ह्यू त्यांनी दिलेला होता. या इंटरव्ह्यूमध्ये अविमुक्तेश्वरानंद स्वामी यांनी काय भाष्य केलं हे जरा नीट ऐकून घ्या. सार में यही है कि बाकी ये सब जो जितने जाति बिरादरी के लोग हैं वो सब अलग हैं और ब्राह्मण सबसे पूजनीय है. तो सवाल आज जो हो रहा है इस वर्ण व्यवस्था पर हो रहा है कि उस समय जो वर्ण व्यवस्था तय की गई, जो जैसा कर्म कर रहा है उसको वैसे वैसे वर्ण देते गए. क्या ये जायज है? आज जो इस तरीके के सवाल, अच्छा ये बताओ, इस सवाल को एक तरफ रखो, समाधान की तरफ सोचते हैं और आपसे पूछते हैं कि हमको किसने बताया कि हम ब्राह्मण हैं, इनको किसने बताया कि ये शूद्र हैं. 2 लोगों ने बताया. एक हमारे माता पिता ने बताया कि बेटा तुम ब्राह्मण हो, इनके माता पिता ने बताया कि तुम शूद्र हो. और एक हमारे देश की सरकार ने, जब जाति का प्रमाण पत्र हमारा जारी हुआ तो जाति के प्रमाण पत्र से हमको पता चला कि हम कौन सी जाति के हैं. तो सवाल ये है कि अगर वर्णाश्रम अच्छा नहीं है, जाति व्यवस्था ठीक नहीं है समाज के लिए, ऐसा अगर आज के लोग मानने लग गए हैं तो सरकार इस व्यवस्था को क्यों लागू किए है, क्यों जाति का प्रमाण पत्र देती है, क्यों किसी जाति के कारण 30% मार्क आए तो उसको नौकरी दे देती है, 80% मार्क वाले को क्यों पीछे कर देती है. समस्या यहाँ से शुरू होती है. समस्या वर्णाश्रम से नहीं शुरू होती है. समस्या रामचरितमानस से शुरू नहीं होती है. समस्या आपके संविधान और आपकी प्रैक्टिस से शुरू होती है. आप प्रमाण पत्र जारी करते हो, आप आरक्षण देते हो, जिसके कारण समाज में विद्वेष फैला हुआ है.